ग्रस्त विधान करून चर्चेत राहणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्र्यांनी चाप लावण्यास सुरुवात केली आहे। कृषी विभागातील बदल्यांचे कोकाटेंचे अधिकार फडणवीसांनी स्वतःकडे घेतले, त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचे पंख कापण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना देण्यात आलेल्या नोटिशीच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। तर खडकी रेल्वे स्थानकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी पुणे लोणावळा ट्रेन अडवून धरली आहे। त्याचप्रमाणे केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा अभिप्राय मागितलाय आणि या संदर्भात पुणे पोलिसांनी ससून रुग्णालयाला पत्र लिहिलंय। ससून रुग्णालयाच्या अहवालातील मुद्द्यांवरून पोलीस संभ्रमात आहेत। दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या भूमिकेबद्दल विस्तृत माहिती द्यावी अशी मागणी पोलिसांनी केली आहे। पुण्यातील कोंढवा पोलिसांनी धिंड काढत आरोपींचा माज उतरवलाय। कोंढव्यामध्ये गाड्यांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या आरोपींना 12 तासात अटक करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या आरोपींना पोलिसांनी गुडघ्यावर भर रस्त्यावर चालवलंय। पुण्यातील भिडे पूल हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। पुढचा 1.5 महिना हा पूल वाहतुकीसाठी बंद असेल। मेट्रोच्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे भिडे पूल हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। पुणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी वाहतूक विभाग पर्यायी मार्ग खुले करणार आहे। पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांची बनावट कपड्यांची विक्री सुरू आहे। ब्रँडेड कंपन्यांचे बनावट शर्ट विक्री करणाऱ्या दुकानांवर पोलिसांनी छापेमारी केली आहे। विविध ब्रँडच्या नावाखाली 4 लाखांचे शर्ट पोलिसांनी जप्त केलेत।